नमस्कार, जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण भोकरदन शहरात आहे मित्रांनो आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर आहे। या ठिकाणी उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर एक गाडी उभी आहे। देखो ही शासनाची गाडी आहे। आपण या ठिकाणी लाईव्ह पाहत आहात मित्रांनो। हे बघा, ही गाडी आहे। हे बघा मित्रांनो, ही गाडी आहे। ही उपविभागीय अधिकाऱ्याची गाडी आहे। हे बघा, ही गाडी आहे। आणि या गाडीमध्ये गणपतीचा फोटो म्हणजे मूर्ती आहे मित्रांनो। हे बघा, ही मूर्ती या गाडीत आहे। ही गाडी उपविभागीय अधिकारी कार्यालयाची गाडी आहे। हे बघा मित्रांनो, ही गाडी उपविभागीय अधिकारी कार्यालयाची गाडी आहे आणि या गाडीमध्ये गणपतीची मूर्ती आहे मित्रांनो। हे बघा, हे बघा मित्रांनो, हे बघा, या ठिकाणी आपण पाहतोय मित्रांनो, हे दिसतंय। हे बघा, ही गाडी आहे उपविभागीय अधिकारी कार्यालय। या ठिकाणी आपण लाईव्ह आहे मित्रांनो आणि ही गाडी या ठिकाणी आहे मित्रांनो। आपण या ठिकाणी लाईव्ह आहे मित्रांनो। या ठिकाणी आपण विचारणार आहे ही गाडी नेमकं कोणाची आहे ती। या ठिकाणी नागरिक बसले आहेत। ये गाड़ी शासन की क्या सामने जो दिख रहा है आपने तो एक मिनट। जो सामने जो गाड़ी दिख रही है अपने को ऑफिस के सामने, जो गाड़ी शासन की है क्या प्राइवेट दिख रही है तुमको? शासन की है सर। शासन की गाड़ी। कोणते अधिकारी हो पे? एडीएम साहब है। एडीएम साहब के नाम जानते हो? नहीं। ये गाड़ी कौन थी साहब जी? शासन की। शासन की गाड़ी। अच्छा, ये गाड़ी जो सामने जो दिख रही है अपने को, वो गाड़ी कौन थी बता सकते हैं? शासन की। शासन की गाड़ी है। अच्छा, ही गाडी कोणती सांगता का तुम्ही? शासनाची गाडी का प्रायव्हेट आहे? प्रायव्हेट। ही गाडी प्रायव्हेट आहे की ही शासनाची गाड़ी? शासन की। शासन की गाड़ी है। हाँ, चाचा वो गाड़ी जो अपन जो बता रहे हैं, वो गाड़ी जो शासन की है, वो गाड़ी में गणपति का मूर्ति है और शासन की गाड़ी में गणपति की मूर्ति लगाना चलती नहीं, कौन सी तस्वीर लगाना चलती नहीं, क्योंकि वो प्राइवेट गाड़ी नहीं है। शासन की गाड़ी का ऐसा तजुर्बा है। हाँ, उसके वास्ते हमने तुमको पूछा ये गाड़ी में गाड़ी किसी करके उसका जीआर है ऐसा क्या? ये गाड़ी में शासन की गाड़ी में कौन सी भगवान की तस्वीर नहीं लगाती चाहिए, ये हिसाब से हमने तुमको प्रतिक्रिया ली तुम्हारी। आप सही बताओ ये गाड़ी किसकी है? ये तो तमाम ने हमको किसी गाड़ी तो शासन की है ना? शासन की है, पर तमाम ने कहा किसी। हाँ, बस वो शासन की जवाब आपने को। मित्रांनो, ही गाडी आपण या ठिकाणी पाहतात। या ठिकाणी आपण पाहतात, ही समोरची गाडी दिसते, ही लाईट लागेल वो अधिकारी समोर एचडीएम साहब की गाड़ी हो। एटीएम साहब गाड़ी। हाँ। अच्छा, ये गाड़ी किसकी बता सकते हैं अपन? एचडीएम की जनो। एटीएम की गाड़ी है क्या? अच्छा, ये गाडी किसकी बता सकते आपण? एडीएम की। एटीएम की आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला लाईव्ह प्रतिक्रिया भेटलेली आहे। या ठिकाणी ही एटीएम ची गाडी आहे। ही गाडी आपण अजूनही या ठिकाणी लोकांना विचारणार आहे मित्रांनो। आपण कर्मचारी आहात इथले? काय पोस्टिंग आपल्याला? महसूल सेवक। महसूल सेवक। अच्छा, ही जी गाडी दिसते, ही गाडी शासनाची आहे या प्रायव्हेट आहे? शासनाची। शासनाची। अच्छा, म्हणजे उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकरदन। हा, धन्यवाद मित्रांनो। ही गाडी आहे आणि ही गाडी आता आपल्याला प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। ही गाडी शासनाची आहे मित्रांनो। आपण या ठिकाणी जे उपोषणकर्ते आहेत यांना सुद्धा आपण विचारणार आहे। या ठिकाणी ही जी गाडी आहे
हे नेमकं कोणाचे आहे? नमस्कार. ही गाडी नेमकं कोणाची आहे दिसते? आपल्या कार्यालयासमोर दिसते ती. ही उपविभागीय अधिकारी एसडीएम साहेब आहेत. अच्छा, उपविभागीय अधिकारी कार्यालयाची का? अच्छा. आपल्याला त्यांचं नाव सांगता येईल का? त्यांचं सर्वानंद काही नाव आहे, बी सर्वानंद. बी सर्वानंद, उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकरदन. अच्छा. कारण या गाडीमध्ये ही गाडी शासनाची आहे आणि या शासनाच्या गाडीमध्ये जी गणपतीची जी मूर्ती लावलेली आहे, असा GR नाहीये का शासनाच्या गाडीमध्ये गणपतीची मूर्ती लावा किंवा कुठली तरी प्रतिक्रिया लावण्यात यावी, असा कोणताही प्रकारचा GR नाहीये. आणि GR नसताना हे लोक शासकीय गाडीमध्ये कोणत्या तरी देवाच्या मूर्त्या लावतात, प्रतिमा लावतात. त्यांचा अवमान होतो, कारण हा GR आहे म्हणून आपण ही प्रतिक्रिया घेतोय. आपलं काय मत आहे याच्यामध्ये? हा देश संविधानानं चालतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान याच्याप्रमाणे चालतो. सर्वांना समान अधिकार आहे. परंतु जे शासकीय प्रशासन आहे त्यांनी वैयक्तिक स्वरूपात आपल्या शासकीय मालमत्तेवरच्या शासकीय जागेवर कोणत्याही प्रकारच्या धर्माच्या वगैरे प्रतिमा लावू नये असं एक संविधानाच्या स्वरूपात सांगण्यात आहे. म्हणून ते गैरकृत्य मानतो मी, असं म्हणतो मी. चला, धन्यवाद आप्पा. जनतेचा आवाज मराठी न्यूजला प्रतिक्रिया दिलेला आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा काही उपोषणकर्ते या ठिकाणी आहेत. आपण थेट या उपोषणकर्त्याकडे जाणार आहे. मित्रांनो, आपण आता या ठिकाणी उपोषणकर्त्यांकडे आलो आहे. या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत. साहेब, ही आपलं काय नाव आहे? शुभम शिंदे, कुठले आपण? विजोरा. लिदोरा. बरं, इथं कशासाठी आले भोकरदनला? भेटासाठी बाबूला. उपोषणकर्त्यांना भेट देण्यासाठी? हो. ओके ओके. तुमचे मित्र आहे वाटतं? हो. बरं, ही समोर जी गाडी दिसते उपविभागीय अधिकाऱ्याची गाडी, हा. तर ही गाडी प्रायव्हेट दिसते का शासनाची दिसते? चांगलं बघा आणि नंतर सांगा. शासनाची वाटते. शासनाची वाटते ना? वरून लाईट आहे तिला? हो. शासनाची आहे. हो. आपलं काय मत आहे याच्याबद्दल? ही गाडी कोणती आहे? ही शासनाची गाडी. शासनाची गाडी. आणि माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे GR प्रमाणे या कोणत्याही अधिकाऱ्याची गाडी असती त्या गाडीमध्ये कोणत्याही प्रकारची देवदेवताची मूर्ती लावली नाही पाहिजे. कारण भारत हा देश जो आहे निरपेक्षतेवर म्हणजे संविधानाच्या मार्गाने चालतो. त्यामुळे त्यामध्ये ते मूर्ती लावली नाही पाहिजे. चला, धन्यवाद. जनतेचा आवाज मराठी चॅनलला प्रतिक्रिया दिल्याबद्दल. सर, जी आपलं काय नाव? माझं नाव मंगेश पगारे. बर, ही आपल्याला उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर जी गाडी दिसते त्या गाडीमध्ये एक गणपतीची मूर्ती आहे आणि GR सांगतोय का कोणत्याही प्रकारची या ठिकाणी मूर्ती व प्रतिमा लावणं बंधनकारक नाही. म्हणजे शासनाच्या गाडीमध्ये, त्यांची प्रायव्हेट गाडी नाहीये ती. असं पाहता शासनानं पुऱ्या महाराष्ट्रभर शासनानं ही सरकारची जी आहे धोरणं आहेत ही सामान्य जनतेची दिशाभूल करण्याचीच आहे. कारण कुठल्याही GRचं ते पालन करताना इथं दिसत नाही. आता जो गाडीचा नियम इथं GRचा काढलेला आहे त्यामध्ये शासकीय नियमाप्रमाणेच कुठल्याही देवी देवतीचे फोटो लावण्यास मनाई आहे. परंतु सर्रासपणे आपण बघू शकता की कार्यालयाअंतर्गतही देवी देवतांचे फोटो यांनी लावलेले असतात. त्यानंतर कार्यालयामध्ये हिंदू देवदेवता असेल, कुठल्याही धर्माचे देवदेवतेचं असेल, पूजन करून त्याचं धार्मिक रूढीचं तिथं पालन करून त्या सरकारी कार्यालयाला एक धार्मिकतेचं रूप देत आहे. कारण आज प्रजासत्ताक दिन आहे आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तावर ते आपण ती गाडी आपल्याला पाहायला मिळालेली, त्या गाडीमध्ये ती मूर्ती पाहायला मिळाली, याच्यावर काय म्हणू शकतो आपण आज? अशा ज्या आहेत गाड्या यांच्यावरती कारवाई केल्या पाहिजे. ज्या सरकारी अधिकारी जो गाडी वापरतोय त्याच्यावरही देखील तिथं कारवाई करण्यात आली पाहिजे. अच्छा, धन्यवाद. जनतेचा आवाज मराठी न्यूजला प्रतिक्रिया दिल्याबद्दल. या ठिकाणी मित्रांनो, आपण अजून या ठिकाणी पाहणार आहे ही गाडी नेमकं कोणाची आहे या ठिकाणी आपण पाहणार आहे. मित्रांनो, हे बघा, ही गाडी आहे आणि या ठिकाणी आपण पाहणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण लाईव्ह चर्चा करणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण लाईव्ह चर्चा करणार आहे. मित्रांनो, सर नमस्कार. 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 ही समोरची जी गाडी उभी दिसते ही गाडी शासनाची दिसते का प्रायव्हेट दिसते? शासनाची. कोणतं कार्यालय सांगता येईल का तुम्हाला? जुना तहसील कार्यालय. म्हणजे उपविभागीय अधिकारी कार्यालय आहे ना, ATM. चलो, आपलं काय मत आहे याच्यामध्ये? ही गाडी कोणाची दिसते तुम्हाला?
ही गाडी सरकारी दिसते. सरकारी दिसते. कारण शासनाचा नियम आहे की या गाडीमध्ये, सरकारी गाडीमध्ये कोणत्याही देवाचा फोटो किंवा मूर्ती लावू नये. पण त्या गाडीचा आज आपल्या भारत देशाचा आज ध्वजारोहण झालेला आहे आणि प्रजासत्ताक दिन आजचा दिवस आहे, म्हणजे महत्वाचा दिवस आहे. आज 77 वर्षे आपल्याला झालेले आहेत आणि आज पहिली बार आपण या ठिकाणी या एटीएमच्या गाडीमध्ये गणपतीची मूर्ती पाहिलेली आहे. याबद्दल आपण काय म्हणता? आता ते त्यांचा काही विषय असन, जे आर आहे ना, जे आर आहे त्याच्याबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही. ज्याला माहिती असेल त्याला विचारून पाहतो मी. ठीक आहे, धन्यवाद. आपलं काय मत आहे, आपण बोलू शकता का? नाही, धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहत आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहतात मित्रांनो, आज या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा केलेला आहे आणि या ठिकाणी आपण उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या गाडी समोर आहे आणि ही गाडी या ठिकाणी आहे मित्रांनो. हे बघा, ही गाडी आहे आणि या गाडीमध्ये गणपतीची मूर्ती लावलेली दिसत आहे आणि आज प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात आपण साजरा केला आहे मित्रांनो. या ठिकाणी प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात आपण साजरा केला आहे आणि याच दिवशी आपल्याला या ठिकाणी या गाडीमध्ये, जी गाडी दिसते आपल्या पाठीमागं, या गाडीमध्ये गणपतीची मूर्ती आढळून आलेली आहे. यांच्यावर कोण कारवाई करणार आहे का? जिल्हाधिकारी मित्तल मॅडम हे कारवाई करणार आहात का या गाडीवरती? कारण हे संविधानामध्ये हा नेम नाही का शासकीय गाडीमध्ये तुम्ही काही करू शकता आणि कोणत्याही देवाच्या मूर्त्या व प्रतिमा लावू शकता. हा कोणत्याही प्रकारचा हा नेम लागू नाही. कारण ही तुमची स्वतःची गाडी नाही, ही शासकीय गाडी आहे मित्रांनो. आणि या शासकीय गाडीमध्ये हे कोणत्याही प्रकारचे देवदेवता हे चालत नाही मित्रांनो. आपण पाहणार आहे या उपविभागीय अधिकारी जे आहेत श्रावणकर, यांच्यावर कारवाई होणार आहेत का? जिल्हा अधिकारी मित्तल मॅडम यांच्यावर कारवाई करणार आहेत का? हे आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेणार आहे मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद. पाहूया आपण पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.